राम से चल के राम पे आए, प्रेम कोई हमें और न जाने। राम से रूठे राम से माने, राम सिया की करुण कहानी। एक है चंदन एक है पानी। राम सिया राम जय जय राम। 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 नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट सोमनाथ. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका अशा रोड ट्रिप वरती ज्या रोड ट्रिप वरती जाणे प्रत्येक रायडरचं स्वप्न असतं. ही रोड ट्रिप एकदम खास असणार आहे. आपण 10 ते 12 दिवसाची रोड ट्रिप प्लॅन केली आहे, ज्यामध्ये सुरुवातीला आणि शेवटी आपली लॉंग राईड होणार आहे. आणि बाकीच्या डेस्टिनेशन मध्ये जे अंतर असणार आहे ते फार कमी, परंतु आपण जो रोड यूज करणार आहे त्या रोडवरती बाईक चालवण्याची मजा एकदम वेगळीच असणार आहे. या रोड ट्रिप मध्ये आपण 4 ते 5 राज्यांमधून जाणार आहोत आणि अंदाजे 3.5 ते 4,000 किलोमीटर अंतर पार करणार आहोत. आपण भेट देणार आहोत अशा काही ठिकाणी ज्या ठिकाणी जाणे प्रत्येक बायकरचं स्वप्न असतं आणि प्रत्येक बायकरच्या बकेट लिस्ट मध्ये ही ठिकाणे असतातच. तर आपण निघाला आहोत कन्याकुमारी केरळच्या रोड ट्रिप वरती, ज्यामध्ये आपण भेट देणार आहोत 4 धाम पैकी एक आणि 12 ज्योतिर्लिंग पैकी एक असणाऱ्या रामेश्वर मंदिराला, बायकरची पंढरी मानल्या जाणाऱ्या धनुषकोटीला, कन्याकुमारीमध्ये स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल आणि त्यानंतर जाणार आहोत केरळकडे. या ट्रिप मध्ये माझ्यासोबत आहेत अभिजित, प्रशांत आणि पृथ्वी. चला तर मग निघूया. सातारा क्रॉस करून आपण आलो आहोत पेठ या ठिकाणी खंडोबाच्या मंदिरात, जे पृथ्वीचं कुलदैवत आहे. दर्शन घेऊन आपण याच पेठ नाक्यावरती असलेल्या हॉटेल मणिकंडम मध्ये ब्रेकफास्ट साठी आलो आहोत. या ठिकाणी साऊथ इंडियन ब्रेकफास्ट अतिशय छान भेटतो आणि त्यांची सर्व्हिस पण भारी आहे. आमचा ब्रेकफास्ट करून झाला आहे आणि आपण निघालो आहोत आपल्या पुढच्या प्रवासाला. पुण्यातून आपण 5 ला निघालो होतो आणि आता 6:30 पर्यंत ट्रॅव्हल करून आपण सिरा या ठिकाणी पोहोचलो आहे, जे कर्नाटक राज्यात येते आणि पुण्यापासून हे साधारणतः 750 किलोमीटर असेल. हायवेला आम्ही हॉटेल्स विचारले, परंतु ते खूप महाग सांगत होते, म्हणून सिरामध्येच हायवे पासून साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटर आत आलो आणि या ठिकाणी हॉटेल होयसला मध्ये आम्हाला 2,500 मध्ये 4 बेडची एसी रूम मिळाली आहे. आज आपण कुठे आलेलो आहोत? श्री या ठिकाणी मुक्काम केलेला आहे. तर आज तुझा अनुभव कसा आहे? माझा अनुभव खूप छान आहे. गाडी चालवून खूप मज्जा आली. रेटमध्ये चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहे.
थोडेसे टेस्ट पण फक्त जे ट्रिपल आहेत ते थोडेसे आपल्याला थोडेसे अचंबित करतील. स्पेशली ट्रिपल राईस. ओके. सकाळी 6 वाजता आपण सिरामधून आपला प्रवास सुरू केला आहे आणि आपण निघालो आहोत रामेश्वरला, जे तामिळनाडू राज्यात येते. सिरापासून रामेश्वर हे 730 ते 740 किलोमीटर आहे. त्यामुळे आजचा दिवस पण आपला हा प्रवासातच जाणार आहे. सिरापासून सरळ बेंगलोर हायवे आहे आणि बेंगलोरच्या अगोदर आपण बायपास घेऊन होसूर मार्गे जाणार आहोत. आणि विशेष म्हणजे आपल्याला या रोडवरती बाईक साठी पण टोल द्यावा लागतो. नहीं, धनुषकोटी जाना है. इधर से पृथ्वीच्या बाईकचा टोल देताना कळालं की त्याने मला चुकीच्या रोडचा टोल दिला आहे. लँग्वेजेसमुळे खूप गोंधळ होतात. याला आपण सांगितलेलं कळत नाही आणि आपल्याला ते काय बोलतात ते कळत नाही. शेवटी कसं तरी समजावून त्याला एक्स्ट्रा लागणारे पैसे भरून करेक्ट रोडचा टोल दिला. सकाळी लवकर निघाल्यामुळे आपण आतापर्यंत 350 किलोमीटर पार केला आहे आणि सेलम मध्ये आपण आलो. सेलम मध्येच हॉटेल आनंद भवन डिलाइट या ठिकाणी आपण लंच केला आहे. क्रिसमस असल्यामुळे मस्त डेकोरेशन पण केलेलं आहे. इथून अजून 300 किलोमीटर आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे. त्यामुळे साधारणतः आपण 7 ते 8 पर्यंत रामेश्वरला पोहोचू. एकदम मस्त क्लायमेट आहे. अभिजित आणि पृथ्वी पुढे गेले आहेत. मी आणि प्रशांतने या ठिकाणी थोडासा टाइमपास केला आणि थोडेफार क्लिक्स. काल रात्री 8 वाजता आम्ही रामेश्वरमला पोहोचलो. क्रिसमसच्या सुट्ट्या असल्यामुळे भयंकर गर्दी आहे आणि एकही रूम मिळत नव्हती. बराच वेळ शोधल्यानंतर आणि खूप विनंती केल्यानंतर एक रूम कशी तरी आम्हाला मिळाली. झोप तर झालीच नाही, पण सकाळी उठून आम्ही गेलो रामेश्वर मंदिरात दर्शन करण्यासाठी. रामेश्वरम हे हिंदूंसाठी महत्वपूर्ण आहे, कारण हे भारतातील पवित्र 4 धाम स्थळांपैकी एक आहे आणि 12 ज्योतिर्लिंग मध्येही याचा समावेश आहे. रामेश्वरम हे भारताच्या तामिळनाडू राज्यातील रामनाथपुरम जिल्ह्यात येते. हे पांबन चॅनलद्वारे भारताच्या मुख्य भूभागापासून विभक्त झाले. पांबन बेट, ज्याला रामेश्वरम बेट म्हणूनही ओळखले जाते, हे बेट पांबन पुलाने भारताच्या मुख्य भूभागाशी जोडले गेले आहे. हे बेट श्रीलंकेपासून 40 किलोमीटर अंतरावर आहे. याच नगराच्या परिसरातून प्रभू श्रीरामाने वानर सेनेच्या सहाय्याने समुद्रापार लंकेपर्यंत एक सेतू बांधला आणि रावणासोबत युद्ध केले. या युद्धात श्रीरामाने लंकेवरती विजय मिळवला आणि रावणाचा वध करून सीतामाते सोडवून आणले. या युद्धात झालेल्या जीवित हानीमुळे प्रभू श्रीरामास भगवान शंकराची प्रार्थना करायची होती.
युद्धानंतर परत रामेश्वरमला आल्यानंतर ऋषीमुनींच्या सल्ल्याने श्रीरामाने आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मणासोबत शिवाची प्रार्थना करायचं ठरवले व हनुमानास हिमालयात शिवलिंग आणण्यासाठी पाठवले. शिवलिंग आणण्यासाठी गेलेले हनुमान वेळेत न येऊ शकल्यामुळे माता सीताने वाळूपासून शिवलिंग बनवले आणि प्रभू श्रीरामाने त्यांची पूजा प्रार्थना केली. ते शिवलिंग आजही आपल्याला मंदिराच्या गाभाऱ्यात पाहायला मिळते. मंदिरात अजून एक शिवलिंग आहे जे हनुमान हिमालयातून घेऊन आले होते. गाभाऱ्यात केवळ दिव्यांचा प्रकाश असतो, त्यामुळे दर्शन घेताना संपूर्ण लक्ष गाभाऱ्यातच ठेवावे. बहुतेक भाविक हे समुद्रात पवित्र स्नान करूनच मंदिरात प्रवेश करतात. हे मंदिर लांब कॉरिडॉर साठीही प्रसिद्ध आहे, ज्याच्या दोन्ही बाजूंना मोठे शिल्पकार खांब आहेत. हा जगातील सर्वात लांब कॉरिडॉर आहे. रामेश्वर मध्ये बेटावर आणि आसपास 64 तीर्थांचा समावेश आहे. या तीर्थामध्ये पवित्र डुबकी घेणे हे रामेश्वरम तीर्थक्षेत्रातील एक महत्वपूर्ण पैलू मानला जातो. त्यातील 24 महत्वाच्या तीर्थांपैकी 22 तीर्थ हे रामनाथ स्वामी मंदिराच्या कॉरिडॉर मध्ये आढळतात. रामनाथ स्वामी मंदिराच्या जवळ असलेल्या बंगालच्या उपसागराचे निर्मळ उथळ पाणी असलेल्या पहिल्या आणि सर्वात महत्वाच्या तीर्थाला अग्नितीर्थम म्हणतात. तसेच महालक्ष्मी तीर्थम, सावित्री तीर्थम, गायत्री तीर्थम, सरस्वती तीर्थम, सेतु माधव तीर्थम, गंध माधव तीर्थम, कवच तीर्थम असे एकूण 22 तीर्थ या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. कन्याकुमारी केरळ ट्रिपचा हा आपला 3रा दिवस आहे आणि रामेश्वर मध्ये दर्शन घेऊन आपण निघालो आहोत धनुषकोटीला. तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओ लॉग मध्ये. स्टे ट्यून अँड प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल ट्रिप अँड ट्रॅव्हल्स.